काय हट्ट करते ऐकलत ना ती मुलगी? तिला कळत नाहीये ती काय बोलतीये ते. असा हट्ट एखाद्या खेळण्यासाठी लहानपणी केला असताना तर ठीक होतं, पण हे असं आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या. आणि उर्मिला, तू बोलत होतीस ना की हे बोलू नका, हे बोलू नका. बघितलंस काय झालं ते? म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला. नाहीतर ही काहीतरी उलटसुलट करून बसेल आणि आपल्या घराची इज्जत पाण्यात जाईल. लक्ष्मण, तुला आपल्या घराची इज्जत महत्वाची वाटते, पण अरे तितकंच महत्वाचं त्या मुलीचं आयुष्य पण आहे. भाऊ, मलाही पटतं हे. म्हणजे संपदाच्या आयुष्यासाठी हेच बरोबर आहे. पण तिची इच्छा नसेल तर आपण लग्नासाठी जबरदस्ती करणार का? पण भाऊ, तिने खूप मोठी चूक केलीये आणि ती चूक तिला बरोबर पण वाटते. आपल्याला जे चुकीचं वाटतं ते खरंच चुकीचं आहे की नाही हे बघायला नको का? उर्मिला, तू घाबरलीस, तू शांत बस. भाऊ, आई म्हणून मी घाबरणारच ना. आणि जर लग्न झाल्याने संपदाचं आयुष्य सुखी होणार असेल तर काय हरकत आहे? कदाचित लग्न हाच योग्य पर्याय असेल. अहो, तिला कळत नाहीये ती काय वागते आता. मला पण असं वाटतंय, जर लग्न झालं तर काका काकूच्या डोक्याचा ताप जरा कमी होईल. काय बोलताय तुम्ही? सगळं आपल्याला हवं म्हणून, वाटतंय म्हणून ते करून घ्यायचं. अरे पण तिचं मत जाणून घ्यायला नको का? भाऊ, जर मी असं वागले असते तर तुम्हाला चाललं असतं? करेक्ट आहे कीर्ती. म्हणजे रामचंद्र देसाईंची मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली. आता तो मुलगा तिच्यासाठी अतिशय योग्य असूनही, हुशार, कर्तबगार, मेहनती असूनही ती पळून गेली ना, म्हणून बदनामी झालीच असती ना. काका, मला काय वाटतं, तुम्ही जो काही विचार करताय ना तो अतिशय योग्य आहे. आणि शिक्षणाचं म्हणाल तर उद्या लग्नानंतर संपदा तिचं शिक्षण पूर्ण करू शकेलच ना. अरे पण आपण आपले निर्णय असं त्यांच्यावर लादणं योग्य नाहीये, हे तुम्हाला कळत नाहीये का? अहो, कोणी काही लादत नाहीये. आशूला नव्हतं का आपण कन्व्हिन्स केलं? भाऊ, वहिनी बरोबर बोलते. आणि ना, मी असा एक मुलगा बघितलाय, चांगला वेल सेटल्ड आहे, चांगला जॉब आहे, आणि मुळात तो ना आपल्या स्टेटसचा आहे भाऊ. लक्ष्मण, हो भाऊ, मला एक बाप म्हणून हे सगळं बघावं लागेल भाऊ. माझ्या मुलीच्या आयुष्याचं नुकसान नाही करू शकत. काका, तू लगेच त्या मुलाला बोलवून घे. म्हणजे काय ना, एंगेजमेंट एकदा झाली ना तर होईल सगळं व्यवस्थित. लक्ष्मण, तू ऐक माझं. शांत हो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकतात. भाऊ, मी आता जे करतोय ते मला योग्य वाटतंय.